नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात संदीप कृषी सेवा केंद्र. मागील 2 दिवसामध्ये राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस झाला असून काही जिल्ह्यामध्ये गारपीट ही नोंदवली आहे. विशेषतः यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यात गारपीट झाल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका, ज्वारी तसेच फळबागावर या बदलाच्या हवामानाचा परिणाम दिसून येत आहे. काढणीला आलेल्या हरभऱ्याला विशेष फटका बसल्याचे चित्र आहे. रविवारी आणि सोमवारी नागपूर, भंडारा, गोंदिया, बीड, परभणी, यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये विजासह मेघगर्जना आणि पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उद्याच्या अंदाजाबाबत बोलायचे झाल्यास यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा, मेघगर्जना आणि वादळी पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांची योग्य काळजी घ्या. आवश्यक त्या उपाययोजना करा आणि अधिकृत हवामान अपडेटकडे लक्ष ठेवा. अशाच महत्त्वाच्या कृषी व हवामान माहितीसाठी संदीप कृषी सेवा केंद्र चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.